नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, परंतु महाविकास आघाडीकडून मोठं आंदोलन जे आहे ते ईव्हीएमच्या विरोधात घेण्यात आलेलं आहे। नागपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते आंदोलन जे आहे ते या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये ईव्हीएमच्या विरोधात सर्व महाविकास आघाडीचे नेत्यांची एक जाहीर सभा जी आहे ती जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेला सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार हे सर्व नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि एका मोठ्या ग्राउंडवरती जी आहे ती ही सभा होणार आहे। अनेक ईव्हीएमच्या विरोधात जे नेत्यांनी आवाज उठवलेला आहे त्या सर्व नेत्यांची एकत्रित मोर्चा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल यापासून सुरुवात झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जाहीर सभा होणार आहे। एकीकडे महाविकास आघाडीची बैठक होते तर दुसरीकडे आंदोलन जे आहे ते महाविकास आघाडीकडून घेतलं जात आहे। ईव्हीएम विरोधात आपण जर पाहायला गेलं तर अनेकांनी रोष व्यक्त केला होता आणि ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात अशा अनेकांनी मागणी जी आहे ती मागणी केली आणि त्यानंतर उद्यापासून अधिवेशन सुरू होते, परंतु अधिवेशनाच्या अगोदरच महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये जे आहे ते आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आंदोलनांना अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।